वेलकम बॅक एव्हरीवन. तर आता आपण या लेक्चरमध्ये दोन थेरम बघणार आहोत. तर बघूयात पहिला थेरम. स्टेटमेंट काय दिले बघा की इफ पेअर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुअंट. काय ऑपोजिट साइड्स म्हणजे काय पी एस क्यू आर आणि दुसरा आहे पी क्यू आणि एस आर. हे काय आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ऑपोजिट साइड्स आहेत जे कॉन्ग्रुअंट आहेत, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे पी क्यू आर एस हा काय आहे पॅरलेलोग्राम. सो गिवन काय आहे आपल्याला सांगा. काय सेगमेंट पी एस इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट क्यू आर आणि दुसरं दिलेलं आहे पी क्यू. सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट एस आर. बरोबर. प्रूव्ह काय करायचं आहे. टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलेलोग्राम. ठीक आहे. मग आता आपण चालू करूया आपला प्रूफ. याच्यामध्ये बघा काय आपल्याला लक्षात येते की दोन ट्रायंगल्स आहेत. कोणता. सो इन ट्रायंगल एस पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू आर. आपल्याला काय लक्षात येते की सेगमेंट पी एस इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट क्यू आर. बरोबर. देन सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट एस आर. आणि आपल्याला अजून एक माहिती आहे काय सेगमेंट पी आर. बघा सेगमेंट पी आर इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट आर पी. आता इथे एक कन्स्ट्रक्शन पण लिहायचं असतं, ते मी इथे लिहिते. कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये काय येणार. ड्रॉ सेगमेंट पी आर. हे जे इथे डॅश 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 या लाईनमध्ये दिसतंय ते आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. सो तो कन्स्ट्रक्शन आपण इथे लिहिला. सो सेगमेंट पी आर इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट आर पी. तर ही काय आहे कॉमन साईड आहे दोन्ही ट्रायंगल्समधली, त्यामुळे ती इक्वल असणार दोन्ही ट्रायंगल्समध्ये. हे जे आहे दोन ते काय आहे गिवन आहे. बरोबर. आपल्याला सांगतानाच सांगितलं की ऑपोजिट साइड्स काय आहेत कॉन्ग्रुअंट आहेत. म्हणजे इथे आपल्याला काय कळालेलं आहे. इथे आपल्याला कळालं आहे की देअरफॉर ट्रायंगल काय एस पी क्यू इज कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल पी क्यू आर. बरोबर. तर ह्याच वेमध्ये अँगल पण बघू शकतो आपण एस पी आर. सो अँगल एस पी आर असणार आहे एस पी क्यू. मी चुकून लिहिले तर एस पी आर ट्रायंगल आहे. सॉरी एस पी आर आणि पी आर क्यू. येस. सो अँगल एस पी आर इज कॉन्ग्रुअंट टू अँगल काय पी क्यू आर पी. बरोबर. हे दोन अँगल्स कॉमन आहेत. आले का लक्षात. सो हे कशामुळे आलेलं आहे इथे आपण काय लिहिणार एस एस एस. ह्या बघा ह्या दोन सुद्धा काय आहेत साईड, ही सुद्धा आहे साईड. सो इथे लिहिणार आपण एस 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 टेस्ट आणि इथे लिहिणार आपण सी ए सी टी. म्हणजे काय करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट टेस्ट. आले का इथपर्यंत लक्षात. बघून घ्या. तसंच आपल्याला इथे काय कळेल की जसा हा अँगल आणि हा अँगल कॉमन आहे, तसंच अजून एक काय कॉमन आहे बघा. तर इकडचा सुद्धा म्हणजे जेव्हा आपण ह्याला बघतोय की एस पी आर त्याच वेमध्ये आर पी क्यू म्हणजे हा सुद्धा कॉमन आहे आणि हा पी आर एस हा सुद्धा जो आहे तो कॉमन आहे. तर तसंच आपण लिहूया इथे. सो इथे काय लिहिणार मी सिमिलरली. काय अँगल आर पी क्यू
इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PRS. बरोबर आहे का? आले हे लक्षात? जसं ते दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत तसं हा सुद्धा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. तर आता याच्यानुसार आपण पुढे काय लिहिणार? मी पुन्हा एकदा ती आपली फिगर घेते. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं की हा अँगल आणि हा अँगल काय आहे? इक्वल आहे. तसंच हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. मग मला सांगा, जेव्हा इथं आपल्याला काय लक्षात येते की PS आणि QR हे पॅरलल आहेत का? कारण PR हा काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. तर आपण काय लिहिणार की अँगल SP काय आहे तो? R. SPR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PRQ. अँड इथे काय आहे? PR is a transversal and PR is a transversal. Therefore, side PS is parallel to side काय आहे? QR. In similar way, angle दुसरा कुठला आहे? RPQ. RPQ is congruent to, directly मी लिहिते, RPQ is congruent to angle दुसरा कोणता आहे? PRS. and ट्रान्सव्हर्सल काय आहे इथे? अगेन PRच आहे and PR is a transversal. Therefore, side PQ is parallel to side काय? SR. बरोबर आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात येत आहेत का बघा? याला आपण काय लिहू शकतो? तर हे QR जो आहे हा अल्टरनेट अँगल्स टेस्ट. बरोबर. आणि हा सुद्धा काय आहे? अल्टरनेट अँगल्स टेस्ट. याला मी नंबर देणार आहे 1 आणि 2. हे आहे 1, हे आहे 2. सो फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय कळते की जेव्हा ऑपोजिट साइड्स हे पॅरलल आहेत म्हणजे तो काय असतो? पॅरलेलोग्राम. सो फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय आलेलं आहे की PQRS इज अ पॅरलेलोग्राम. आले लक्षात? तर हा आपला पहिला थेरम बघून झालाय. नेक्स्ट ही स्लाइड आहे.
पुढे बघूयात. थेरम सेकंड आहे हा. ठीक आहे. याच्यामध्ये काय बघा, इफ बोथ द पेअर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. इथं काय सांगितलं की अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे, देन इट इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे बघा आपल्याला आता इथे काय सांगितलंय, गिवन आहे काय की ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय, अँगल एच इक्वल्स टू अँगल एफ आणि अँगल जी इक्वल्स टू अँगल ई. बरोबर, हे काय आहे, गिवन आहे. टू प्रूव्ह, इथं काही कन्स्ट्रक्शन करायची गरज नाही. सो टू प्रूव्ह एच जी एफ ई इज अ पॅरलेलोग्राम. ह्या गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. तर आता इथं आपण काय करणार, लेट अँगल एच इक्वल्स टू अँगल एफ इक्वल्स टू एक्स अँड अँगल जी इक्वल्स टू अँगल ई इक्वल्स टू काय आपण घेणार याला, वाय. आता आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. बरोबर, काय आहे तिथे अँगल्स बघा, अँगल एच प्लस अँगल जी प्लस अँगल एफ प्लस अँगल ई इक्वल्स टू 180 डिग्री. सो एच काय आहे, एक्स, एफ पण एक्स, हा वाय आहे आणि हा वाय इक्वल्स टू 180 डिग्री. म्हणजे आपल्याला काय भेटतंय, 2x 2y. सो आपण लिहिणार इथे की 2x प्लस 2y इक्वल्स टू 360 डिग्री. मी मागे 180 डिग्री लिहिले आहे का, येस, हे चुकून लिहिलं आहे. इथे बघा 360 डिग्री लिहिले, ते लिहायचं आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की हा 360 डिग्री असतो, ही प्रॉपर्टी आहे आपली. ठीक आहे, नेक्स्ट बघूया काय येणार. 2 कॉमन काढते, एक्स प्लस वाय आतमध्ये उरणार इक्वल्स टू इथे काय येणार, 360 डिग्री. मग एक्स प्लस वाय इक्वल्स टू 360 अपॉन 2 म्हणजे एक्स प्लस वाय आपल्याला किती भेटलेला आहे, 180 डिग्री. आले लक्षात. मी इथं पुन्हा आपली इमेज घेते. ठीक आहे, म्हणजे इथे बघा आपल्याला काय कळलं, एक्स प्लस वाय. आता एक्स म्हणजे आणि वाय म्हणजे काय आपण बघूयात. एच काय आहे आपला, इथे बघूयात आपण. मागच्या स्लाइडला आपण काय घेतलंय की एच आणि एफ काय आहे, एक्स. एच आणि एफ काय आहे, एक्स. ते आपण लिहूयात इथे. एच हा एक्स आहे, एफ पण एक्स आहे, हा वाय आहे आणि हा आहे वाय. तर आता आपल्याला एक रँडम काय कळाले की एक्स प्लस वाय किती आहे, 180 डिग्री आहे. बरोबर, म्हणजेच काय बघा, ॲडजसंट अँगल्स आहेत ते किती आहेत, 180 डिग्री. सो आपल्याला इथे कळाले की अँगल जी प्लस अँगल एच इक्वल्स टू 180 डिग्री. म्हणजेच काय, ॲडजसंट अँगल्स जी आणि एच आपल्याला काय भेटलेले आहेत, ॲडजसंट अँगल्स. सो आपण इथे लिहिणार की अँगल जी अँड अँगल एच आर adjacent angles formed by transversal, खाली लिहिते हैं, formed by ट्रान्सवर्सल. काय आहे,
HG हा ट्रान्सवर्सल आहे. देअरफोर साइड, कोणती साइड? HE इज पॅरलल टू साइड, खाली कोणती साइड आहे? GF. आले लक्षात? हे दोन इंटिरियर अँगल्स आहेत, याला मी कन्सिडर केलं आहे ट्रान्सवर्सल. सो इथे बघा असं होतंय, हे जे आहे हे दाखवलेलं नाही. ठीक आहे. सो इथं आहे आपला H, इथं आहे G. ह्या दोघांचे ॲडिशन आहे 180 डिग्री. सो हा ट्रान्सवर्सल आहे आणि ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. तेच मी काय केलं इथे वर्ड्समध्ये लिहिले. आता तसंच बघा, सिमिलरली आपल्याला इथे काय कळतंय? अँगल E प्लस अँगल F इक्वल्स टू 180 डिग्री. हां, म्हणजेच काय? अँगल E अँड अँगल F आर adjacent angles फॉर्म बाय ट्रान्सवर्सल. इथं कुठला ट्रान्सवर्सल आहे आता सांगा? फॉर्म बाय ट्रान्सवर्सल EF. म्हणजेच काय? देअरफोर साइड, कोणती आहे आपली साइड? HE इज पॅरलल टू साइड GF. आले लक्षात? सो ह्या दोन गोष्टींवरून आपल्याला काय कळतंय की देअरफोर क्वाड्रिलॅटरल GHEF इज अ पॅरलेलोग्राम. ठीक आहे. सो हा आपला आहे सेकंड थेरम. सो ही पहिली स्लाइड आहे, लिहून घ्या. and this is second slide. ठीक आहे. तर इथे आपण हे दोन थेरम्स बघितलेत. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटून आपण उरलेला जो पार्ट आहे तो बघणार आहोत. तर इथे थांबूयात. थँक्यू सो मच.